घरं लांब लांब असतात, त्याच्यामुळे एकमेकाला अशा पद्धतीने आवाज दिला जातो. मोरया मोरया मंगळ मूर्ती लाईन लागलेली. गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया. शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. नमस्कार मित्रांनो, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. कारण आज गणपतीचा 5वा दिवस आहे आणि कोकणातले बरेचसे गणपती, गौरी गणपती म्हणा किंवा सिंगल जो गणपती असतो तो 5व्या दिवशीच बोलला जातो. कोकणामध्ये 10 दिवस पण बसवणारे गणपती बसवणारी फॅमिली किंवा काही लोक आहेत, किंवा 8व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी सुद्धा ते विसर्जन करणारे लोक आहेत. तर शक्यतो जास्त करून गौरी गणपती कोकणामध्ये जास्त असतात आणि आज आपण त्याच्यावर बरेच व्हिडिओ केलेले आहेत. गौरी आगमनाचा सुद्धा आपण व्हिडिओ केला आहे, तर त्याच्यात 2-3 प्रकारचे सुद्धा व्हिडिओ आपण केले, ते नक्की पहा. तर आज महत्त्वाचा दिवस आहे आणि गौरी गणपतीचं आज विसर्जन आहे आणि मला वाटतं ते 4:30च्या आसपास ते होईल. विसर्जनाच्या अगोदर दुपारी जेवण व्हायच्या अगोदर आरती होईल मोठी प्रत्येकाच्या घरात. ही सर्व लोक एकत्र जातात आणि एक आरती करतात. एकत्र जाऊन प्रत्येकाच्या घरी ते टाळ पाखवात वाजून आणि या ठिकाणी आरती करतात. आणि कोकणातली आरती ही सगळ्यात प्रसिद्ध आहे. कोकणात खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप वेळ एकाच घरात आरती चालते आणि एकाच आरतीमध्ये खूप अशा वेगवेगळ्या देवांच्या आरती ते म्हटले जातात आणि ती म्हणायची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे. ते आपण आपला एक आरतीचा एक स्पेशल व्हिडिओ आहे तो त्याच्यामध्ये बघणार आहेत. पण आज आहे आपलं विसर्जन खास ह्या ठिकाणचं बघण्यासारखं आहे. इकडलं प्रथेप्रमाणे इकडं नदीच्या किनारीच विसर्जन केलं जातं. पण हे विसर्जन गणपती घेऊन जाताना आता ही सगळी भातानी भरलेली ही भातशेतीने भरलेली ही जी शेती आहे याच्या बांधावरून ते गणपती घेऊन जातात आणि खूप अवघड अशी वाट असते, ती पाय घसरू शकतो. त्याच्यामुळे हे जे गणपती आहेत त्यांना वाढ दिसावं म्हणून म्हणजे पायी चालताना खालचं दिसलं पाहिजे, त्याच्यामुळे ते गणपती डोक्यावर घेतात. आणि आपल्या इकडं गणपती आपण हातावर पकडतो, दोन्ही हातावर. तर इकडं तसा प्रकार नाही आहे, कारण आपल्या इकडं सपाट रोड असतो त्याच्यामुळे ते आपल्याला चालता येतं. तर तसं इकडं नाही. इकडं पाऊल ठेवताना प्रत्येक पाऊल कळलं पाहिजे आपण कुठं ठेवते. त्याच्यामुळे हे गणपती सर्व डोकं घेतात आणि हे आपण बघणार आहे. आणि एकाच वेळेस असंख्य गणपती हे विसर्जनासाठी येऊ ना 2 मिनटं विसर्जनासाठी निघतात. जास्त वेळ न दवडता आपण हा व्हिडिओ करूया आणि भेटूया व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करायला विसरू नका. कारण ह्या विसर्जनाच्या गणपतीसाठी आणि गौरी गणपतीच्या आगमनासाठी आज आपण कोकणात आलेलो आहे. आपले जे मित्र आहेत संदीप गोळे साहेब हे कुठेतरी फिरायला गेले, ते आत्ता आलेत. आता थोड्या वेळाने आपण गणपती विसर्जन झाल्यानंतर संध्याकाळी आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहे. तर ह्या घरी ती तयारी चालू आहे आता विसर्जनाची. तर बघू ह्या विसर्जनामध्ये काय काय तयारी चालू आहे ते सगळं बघणार आहे. 2 वर्षापूर्वी शिमग्याला इकडे आलं तर या सगळ्यांची ओळख झालेली आहे. आज टी-शर्टचं वाटप चालू आहे. आता वाटप झालेलं आहे. ओके, हे काम तुझ्याकडे होतं का टी-शर्ट बनवायचं? तर साहिल टी-शर्ट वगैरे डिझाईन त्यांनीच केलेलं आहे आपल्या. ओके, तर पुढच्या साईडनी हे टी-शर्ट असं केलं. ओके, 2024चा. आणि बॅक साईडला कसं? अरे वा, याची रेट काय कसे काय? याचे रेट कसे 280 पासून स्टार्ट होतात, 350 पर्यंत भेटून जातात. आणि प्रत्येक पूर्ण प्रिंटेड पाहिजे तर 450-400 पर्यंत. आणि पुढच्या वर्षी प्रत्येक डिझाईन चेंज? प्रत्येक वर्षी नवीन डिझाईन येतात. मग किती टी-शर्ट वाटले तर जवळपास?
जवळपास आता माझ्याकडे 120ची क्वांटिटी होती या वर्षीची. अरे वा. पुढच्या वर्षी अजून पडतील. पण हे टी शर्ट फक्त विसर्जनाला बाहेर काढता तुम्ही? नाही असं आता पहिल्या दिवसापासून पहिल्या चालू होते. दिवसापासून. खास म्हणजे आम्ही आरतीसाठी घेतो ते. हां हां हां. आमच्या घरात कसे 5 घर आहेत, ते पूर्ण कसं एकदम संघ वाटला पाहिजे, एक संघ एकजूट वाटला पाहिजे. बरोबर. त्यासाठी त्या हेतूने आम्ही हे नवीन प्रत्येक वर्षी नवीन टी शर्ट काढत असतो. ठीक आहे. माझी पण तुला एक ऑर्डर येणार आहे. आपल्या चॅनलचं एक टी शर्ट बनवायचं आहे. खरं तर आता ही विसर्जनाची तयारी चालू आहे यांची सगळ्यांची. साहिलचे मित्र परिवार भेटूया या विसर्जनाच्या व्हिडिओमध्ये. आपण सगळे भेटणार आहेत आणि जल्लोष करूया चांगला यावेळेस. चालेल. बाय बाय. आपण त्यांच्याकडे आलतो ते संदीप गोळे साहेब आहे तिथं. आपण थोडंसं पुढच्या गावाला चाललोय ते बघूया. आणि पुढे बसलेले आहेत ते सागर बोबले जे की संजय बोबले यांचे सुपुत्र आहेत. तर आपण त्यांच्याकडून थोडा वेळ बोलूया, काय म्हणतात बघूया. आज विसर्जन आहे, शेवटचा दिवस आहे गणपतीचा. काय प्रथा असतात किंवा काय चालीरीती असतात त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी मला सांगणार होते. हो, गणपती विसर्जन करताना दुपारची एकदा आरती करतात. आरती केल्यानंतर गणपती 4:30-5 वाजेपर्यंत बाहेर काढून नदीवर घेऊन जातात. नदीवर घेऊन गेल्यावरती तिथे परत आरती होते. आरती गेल्यावरती पोरं काही मजा करतात, एन्जॉय करतात. जाखडी नृत्य किंवा अभंग किंवा भजन वगैरे तिथं म्हणतात. अरे वा. त्याच्यानंतर गणपती विसर्जन केले जातात. हो हो हो. आणि नारळाचं काय असतं ते त्याला गाराणं म्हणतात थोडं. एक प्रकार तुम्ही काहीतरी बोलले. आरती करताना दुपारी सगळ्यांनी तो मानवला जातो नारळ. बरं. त्यांचे काय नवस असतो बरं. तो तिथे मानवला जातो गणपतीला. बरं. आणि त्याच्यानंतर तो नारळ पडला जातो. तुमच्याकडे गावोगावी चालीरीती बदलतात नाही का? हो. म्हणजे एक गाव जरी एक वाडी जरी क्रॉस केलं हो. किंवा एक प्रत्येक वाडीत आणि गावात चालीरीती वेगळ्या आहेत. हां हां. काहींकडं आरती घरामध्ये करत नाही, डायरेक्ट विसर्जनाच्या ठिकाणी हो. करतात. काही जणांच्या घरी त्या विसर्जनच्या दिवशी 2च आरत्या होतात, तर काही जणांच्या घरी 1च आरती करतात. आमच्या इकडे 3 आरत्या होतात. हा, गणपती विसर्जन झालं शक्यतो आमच्या इकडे पण आरती करत नाही. हो. एकदा विसर्जन झालं, ते विसर्जन व्हायच्या अगोदर नदीवर एक आरती होते हो. आणि विसर्जन झाल्यावर आम्ही करत नाही. हा. पण तुमच्याकडे ती आमच्याकडे वाळू आणतात आणि आमच्याकडे तुमच्याकडे वाळू दुपारी होते. आणतात. हां हां. परत गणपती विसर्जन करताना हा, नदीवर जातो. विसर्जन घाटावं एक ते होतं. विसर्जन तिथे करतो, तिथे आरती होते. त्याच्यानंतर परत संध्याकाळी आरती होते. बरं. काय विसर्जनाची तयारी का? कोणती वाडी? गव्हालेवाडी. गव्हालेवाडी. वा. काय मागितलं? काय मागितलं? पेन्सिल बॉक्स मागितलं. मग दुसरं काय? आणि काहीतरी मागितलं. ड्रोन. आमच्याकडे त्याला बाल्यानाच म्हणतात. बाल्यानाच, जाखडी नृत्य. आता त्याच्यात वेगळं काय काय करत आहे लोक. कोकणातील जसे भजन प्रसिद्ध आहेत तसे पण आरत्या पण प्रसिद्ध आहेत. कारण तुमच्या आरत्या जवळजवळ 20-30 मिनिटं एका घरात चालते. हो. आता गणपती बाप्पाचं आज विसर्जन आहे. आज आपणा सर्वांना गणपती बाप्पा हे निरोप देऊन आपण आता यायचं आहे. नदीवर जाऊन विसर्जन करून आपण इथे यायचं आहे. आज म्हणजे तसा विचार केला तर 6 दिवसामध्ये जो उत्साह होता तो आज मावळलेला आहे. आणि आता आपण गणपतीचं विसर्जन करायचं आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा
झाली असेल तर माफ कर, सर्वांना सुखात आणि आनंदात ठेव. ज्यांची काही इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे. आणि गणपती गजानना मोरया. गणपतीची आरती झालेली आहे. आता थोड्याशा वेळाने आपला हा गणपती खाली घ्यायचा का बाहेर घ्यायचा? म्हणजे बाहेर घ्यायचं. बाहेर ठेवायचा. बरं. पडशीन. चला, शेवटी प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता विसर्जनाची वेळ ही जवळ आलेली आहे. मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढल्या वर्षी लवकर या लाडू मोदक घेऊन या. गणपती बाप्पा मोरया. काय मागणार आहे देवाकडे रे? तिकडे काय मागितलं? ड्रोन मागितलं ना. आता इकडं मन देवा मला सुखात ठेव, नाही तर मन देवा मला सुपात ठेव. देवा मला बुंदी दे का बुद्धी दे. तर आता बाहेर गणपती विसाव्याला बसलेला आहे अंगणामध्ये. या ठिकाणी परत एकदा पूजा अर्चा करून आशीर्वाद घेऊन थोड्याच वेळाने विसर्जनाला सुरुवात होणार आहे. ही अशी आवाज द्यायची पद्धत आहे कोकणामध्ये एकमेकाला. घरं लांब लांब असतात त्याच्यामुळे एकमेकाला अशा पद्धतीने आवाज दिला जातो आणि मग सर्व गणपती एकाच टायमिंगला निघतात. फायनली 4:30 वाजून गेलेले आहेत, 4:45 होत आलेले आहेत आणि आता विसर्जनाचा जो क्षण आहे तो जवळ आलेला आहे. मोरया मोरया जय गणपती बाप्पा मोरया. चला, गणपती शेवटी बाहेर पडलेले आहेत आणि या पद्धतीने डोक्यावर घ्यायची पद्धत आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय. चला, बरं एकदा घराकडे तोंड दाखवायचं असतं का? बरं, ही एक परंपरा आपल्याला पाहायला भेटलेली आहे. गणपती आपला बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यानंतर लगेचच एकामागे एक या घरातून सुद्धा गणपती बाहेर पडतो. डोक्यावर ठेवला गेलेला आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा हा नाही चला, या ठिकाणी सुद्धा तिसरा गणपती बाहेर पडतोय. या ठिकाणी गणपती बरोबर गौर पण आहे. हो, सुरुवात बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी गौरी सुद्धा आहे गणपती बरोबर आणि या ठिकाणी गणपती बाहेर पडताना घराकडे तोंड दाखवलं जातं. अशी एक प्रथा आहे की याचा अर्थ की गणपतीनी पुढच्या वर्षी ह्याच घराकडे परत लवकर यावे, अशी याच्या पाठीमागे एक प्रथा आहे. चला, एका मागं एका शेतामधून या ठिकाणी गणपती चाललेले आहेत
मागे बघू शकता सगळं लाईन लागलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लवकर या. भाऊ पुढे बघ बरं या. फटाके वाजवायची नवीन पद्धत.
आरती झालेली आहे घाटावरच्या या नदीच्या आणि आता आपण एका झाडावर येऊन थांबलेलो आहे. अगोदर जागा पकडली की या लोकेशनवरून आपल्याला गणपती विसर्जन बघता येईल. एकाने मला झाडावर चढवलं. आज कळलं झाडावर चढवणे म्हणजे काय. का आज झाडावर चढवलं मला कोणीतरी. मला चालू झालेलं आहे गणपती यायला सुरू झालेलं आहे. सगळं एकाच वेळेस का? हा तो टॉपला पोहोचलाय. सगळे गणपती एकाच टायमिंगला त्याचं विसर्जन करणार आहे. मला वाटलं एक एक करणार आहेत पण असं नाही. सगळ्या गणपती लाईनीत लावून घेणार आहे. आवाज नाही येत, आवाज नाही येत. मोरया मोरया. चला गणपती विसर्जन पार पडलेलं आहे अशा तऱ्हेने. आता सगळ्यांचा पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद, त्यांचा जल्लोष चालू आहे पाण्यामध्ये. नदी जास्त खोल नाही आहे, छोटीशी नदी आहे. घेतलं पिशू टाकताना पण घेतो बरं का. पिशू भरली वाटतं. आमचा प्रसाद विसर्जन झाल्याचे आम्ही सर्व प्रसाद मी करून सर्वांना दिला जातो आणि ते खाऊन सर्व आनंदाने घरी जातात. हा बघा तिकडे रव्याचा प्रसाद आहे, लोकांचे लाडू, हा कोकणातला एक आनंदाचा क्षण आहे हा.
विसर्जनावरून आपण आलेलो आहे. आल्यानंतर काही व्हिडिओ नाही केला. विसर्जन झाल्यानंतर आपण घरी आलो आणि आंघोळ वगैरे केली. तू पण आंघोळ केली का? हा, आंघोळ केली. आणि आता वाजले 7:30 म्हणजे आपण 8 वाजेपर्यंत आपण निघणार आहे. आजीने आपल्याला मागच्या वेळेस सारखेच काजू दिलेत परत आठवणीने. त्याच्यामुळं बायकोला आणि विघ्नेशला काजू भरपूर आवडतात. त्याच्यामुळे आजीने पुन्हा एकदा आपल्याला जवळजवळ भरपूर काजू दिले. त्याच्यामुळं आजी दरवर्षी आली का आपल्याला काजू देते. आपली 3री वेळ आहे ही येण्याची. त्याच्यामुळं आणि आजीच्या हातचे चिकन वडे सुद्धा खाल्ले. हा ना. ही संदीप गोळे आपले मित्र आणि त्यांची मिसेस ही आणि त्यांचा मुलगा हा आहे. व्हिडिओ म्हणजे सांगायला वेळ नाही भेटला कारण खूप गडबड होती. हा, गोट्या आणि हे त्यांचे मेवणे संदीप भाऊंचे. आणि आपला हा व्हिडिओ विसर्जनाचा या ठिकाणी आपला समाप्त करतोय. हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि आपला हा प्रवास आता आपण 8 वाजता निघतोय पुण्यासाठी जायला आणि पुण्यावरून हे परत लगेच सकाळी निघणार रिटर्नला. काय म्हणताय मामा, कसं वाटलं तुम्हाला? लय भारी. छान ना. चला आता परत मे महिन्यात तुमच्याकडे काजूच्या शूटिंगसाठी. नक्की चला.